नागपूरमधील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक सुंदर महिला शिक्षिका होती आणि ती सुंदर महिला शिक्षिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह होती. फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल किंवा इतर ज्या सोशल मीडियाच्या साईट असतील, त्या सोशल मीडियाच्या साईटवर ती महिला मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह असायची. फोटो टाकायची, व्हिडिओ टाकायची आणि जे कोणी चांगले फोटो, व्हिडिओ टाकतात त्यांचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा लाईक करायचे. मग याच माध्यमातून या महिला शिक्षिकेची ओळख श्रीमंत पुरुषांसोबत व्हायची. ती त्यांना मेसेज पाठवायची आणि ते पुरुषसुद्धा त्याच्या मेसेजला रिप्लाय द्यायचे. अशा पद्धतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या सुंदर शिक्षिकेची श्रीमंत पुरुषांसोबत ओळख व्हायची. ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये व्हायचं, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये व्हायचं. मग ती सुंदर महिला शिक्षिका सांगायची की तिचं लग्न झालेलं आहे, पण मात्र तिच्या नवऱ्यानं तिला घटस्फोट दिलेला आहे. तिला एक मुलगा आहे, पण मात्र त्या मुलाच्या आता पुढील भविष्याची चिंता त्या महिलेला आहे. म्हणून तिला आता लग्न करू वाटत आहे आणि तिला आयुष्यभरासाठी चांगला जोडीदार हवा आहे. अशी ती माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांना देत होती. मग ज्यांची लग्न झालेली नाही आहेत किंवा ज्यांना ती महिला मोठ्या प्रमाणात आवडलेली आहे, ते तिच्या बोलण्यामध्ये यायचे, त्या महिलेला भेटायचे, तिच्यासोबत लग्न सुद्धा करायचे. पण मात्र जेव्हा सुहागरात व्हायची तेव्हा घडायचं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे नागपूरमधील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. कारण की याच पोलीस ठाण्यामध्ये रीतसर तक्रार दाखल केली आणि तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास चालू केला. आता या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला शिक्षिका होती. दिसायला सुंदर होती, सोशल मीडियाचा वापर करत होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि शादी.com जे मॅट्रिमोनियल साईट आहे त्याच्या माध्यमातून स्वतःची प्रोफाईल तयार करून श्रीमंत लोकांना मेसेज पाठवत होती. मला लग्न करायचं आहे, सुखाचा संसार सुरू करायचा आहे, असं त्या ठिकाणी सांगत होती. मग जे कोणी त्या महिलेसोबत लग्न करण्यासाठी इच्छुक आहेत ते तिच्यासोबत चांगल्या पद्धतीनं बोलायचे. ती महिला त्यांना स्वतःकडं आकर्षित करायची, गोड गोड बोलायची आणि त्यांच्यासोबत लग्न सुद्धा करायची. आता लग्न त्यांच्यासोबत केल्यानंतर त्या व्यक्तीबरोबर 2-4 दिवस, 8 दिवस अगदी चांगल्या पद्धतीनं ती राहायची. पण मात्र एकदा 4-5 दिवस, 8-10 दिवस झाले की मग नवरा मारहाण करतोय असं म्हणून त्याच्याच विरोधात जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करायची. त्याच्या घरचे त्रास देतेत, हुंड्याची मागणी करतेत, अशा वेगवेगळ्या कारणं सांगून नवऱ्याविरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करायची आणि दाखल करून नवऱ्याला ब्लॅकमेल करायची. त्याच्याकडून जेवढी होईल तेवढी रक्कम घ्यायची आणि प्रकरण मिटवायला सांगायची. आतापर्यंत त्या महिलेनं अनेकांना गंडवलेलं आहे. एका श्रीमंत व्यक्तीकडून 50 लाख रुपयाची रक्कम उकळलेली आहे, तर दुसऱ्या एका व्यक्तीकडून 15 लाख रुपयाची रक्कम उकळलेली आहे. यासह आतापर्यंत तिनं 9 जणांना अशाच पद्धतीनं फसवलेलं आहे, अशी माहिती आता समोर येत आहे. परंतु जेव्हा पोलीस ठाण्यामध्ये रीतसर त्या महिलेच्या विरोधात तक्रार दाखल झाली, गुन्हा दाखल झाला, तेव्हा पोलिसांनी त्या महिलेला पकडायचं ठरवलं. सापळा रचला आणि तपासाच्या आधारे पोलिसांनी 14 मे 2025 ला त्या महिलेला ताब्यात घेतलं. परंतु जेव्हा त्या महिलेला ताब्यात घेतलं तेव्हा त्या महिलेनं ती गर्भवती असल्याचं कारण दिलं आणि त्या ठिकाणाहून तिनं सुटका करून घेतली, फरार झाली, पसार झाली. मग फरार झाल्यानंतर, पसार झाल्यानंतर तिच्या विरोधात जे गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे तिनं कमी न करता पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला फसवायला सुरुवात केली होती आणि आता ती दुसऱ्याच व्यक्तीसोबत लग्न करून नागपूरमधला जो डॉली चायवाला आहे त्या परिसरामध्ये एका व्यक्तीसोबत फिरत होती. मग पोलिसांना या सगळ्या प्रकरणाची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला आणि अखेर तिला 27 जुलै 2025 रोजी त्या परिसरामध्ये तिला त्या व्यक्तीसोबत अटक केली आणि तिच्यासोबत कायदेशीर कारवाई सुरू केली. जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला तेव्हा समजलं की ही जी लुटेरी दुल्हन आहे, लोकांना फसवत होती, त्यांच्याकडून पैसे उकळत होती, त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल करत होती आणि तिच्यासोबत
फक्त ती एकटी नसून तिच्यासोबत आणखी काही लोक आहेत. त्यामध्ये तिची आई सहभागी आहे, तिचा काका आहे, काकू आहे आणि एक वकील सुद्धा आहे, जो या महिलेचं लग्न लावून देत होता आणि पुन्हा तोच पैसे मागायला, कारवाई करायला सोबत येत होता. अशा पद्धतीनं पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावलेला आहे आणि आता त्यांच्यावर पोलीस कायदेशीर कारवाई करत आहेत. पण मात्र आता ज्या पद्धतीनं देशामध्ये, राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा लुटेरी दुल्हन तयार झालेल्या आहेत. लग्नाचं सीझन आलं की पुरुषांना, नवरदेवांना फसवत आहेत, अनेक रक्कम घेऊन फरार होत आहेत, पळून जात आहेत. अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळं आपण सुद्धा सतर्क राहायला पाहिजे, सावध राहायला पाहिजे. आपल्या आजूबाजूला, आपल्या परिसरामध्ये जर काही असं घडत असेल, त्याची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये दिली पाहिजे, असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो.